तांदूळाचा हार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्यानंतर आपण त्यामध्ये वेगवेगळे कलर ॲड केले. आता मी बनवला आहे गोल्डन कलर. यामध्ये कोणता कलर वापरलेला आहे आणि याची विण कशी केलेली आहे आता परत एकदा डिटेलमध्ये सांगणार आहे. ज्यांना कोणाला तांदूळाचा दाणा सटकत असेल, गाठ व्यवस्थित बसत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तांदूळाला मी गोल्डन कलर हा वॉटर कलरने केलेला आहे. आपले 10 रुपयाची जी वॉटर कलरचा सेट येतो त्यातला जो गोल्डन कलर आहे त्याने केलेला आहे. पण याचा कलर जाऊ शकतो कालांतराने. त्यासाठी ॲक्रेलिक कलरसुद्धा तुम्ही यूज करू शकतात. पण हे केल्यानंतर तांदूळ लगेचच्या लगेच मोकळे करायचे आहेत. आता आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे समोर एक खिळा ठेवलेला खिळा ठोकलेला आहे आणि मागे एक खिळा आहे. दोघं खिळ्यांना आपल्याला 2 पदरी अशी गाठ मारून घ्यायची आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला तांदूळाचा दाणा फसवता येईल. नॉर्मल गाठी मारायच्या आहेत ज्या आपल्या नेहमी मारतो त्याप्रमाणे. मी येथे रेशमी दोरा घेतलेला आहे शायनिंगवाला. यावेळेस चेंज केलेला आहे. रेशमी दोरा घेऊन बघितला आहे आणि कारण गोल्डन कलरचा तांदूळाचा दाणा हा शायनिंग असणार आहे त्यामुळे मी दोराही हा शायनिंगवाला घेतला आहे, रेशमी घेतला आहे. आणि तो खूप बारीक असल्याने त्याचे 4 ते 5 पदर केलेले आहेत. तांदूळाचा दाणा फसवायचा आहे. वरतून दोरा टाकायचा आणि त्याच्या खालच्या बाजूने ओढून घ्यायचा. याची प्रोसेस मी पुढे तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे. पण तांदूळाचा दाणा फसवताना तो व्यवस्थित फसवा, म्हणजे जेणेकरून तो वाकडा तिकडा असायला नको. नाहीतर आपली ज्यावेळेस माळ तयार होईल त्यावेळेस दाणे विस्कटलेले किंवा वाकडे पुढे मागे पुढे असे झालेले असतात. त्यावेळेसच आपण दाणा फसवतानाच त्याला व्यवस्थित लेवलमध्ये एकसारखे फसवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळाच्या दाण्यांना एक वेगळ्या प्रकारचा शेप असतो. एक साईडला टोक खूप मोठे असतं, तर ते सर्व टोकं असलेली एकाच बाजूने घ्या, म्हणजे तांदूळाला परफेक्ट असा शेप येईल त्या तांदूळाच्या हाराला. जे टोक आपण एका साईडने घातलेलं आहे त्याच साईडने आपल्याला पुढच्या तांदूळाच्या दाण्याचेही टोक तसेच ठेवायचे आहे. व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे बघा, सर्व तांदूळाचा जे शेप आहे तो एकाच साईडने आलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही करा, म्हणजे तांदूळात ज्यावेळेस हार बनेल त्यावेळेस तो अतिशय सुंदर दिसतो आणि युनिक दिसतो. तांदूळाचा दाणा फसवताना तो पहिल्या तांदूळाच्या अगदी जवळ ओढावा, म्हणजे त्या तांदूळाच्या दाण्यामध्ये गॅप दिसणार नाही आणि पट्टी सलग दिसेल. दोराची गाठ मारल्यानंतर पुढे मी गाठ कशी मारायची स्लो मोशनमध्ये परत एकदा दाखवणार आहे. पण ज्यावेळेस आपला बघा इथं माझा तांदूळाचा दाणा तुटलेला आहे, कारण ज्यावेळेस आपल्याला पाणी जास्त होतं त्यावेळेस तांदूळाचा दाणा तुटू शकतो किंवा एखादा दाणा कमजोर असतो तर तो तुटू शकतो. तांदूळाच्या दाण्याची घातल्यानंतर त्याला तांदूळाजवळ आणायचा आहे, वरतून दोरा टाकायचा आहे आणि खालून ओढून घ्यायचा आहे. इथे बघा, तुम्ही बघू शकता प्रोसेस कशी आहे. आता मी परत एक तांदूळाचा दाणा टाकते. वरतून दोरा टाकायचा आहे, जो उरलेला दोरा आपल्या साईडने खेचलेला आहे तो आपल्याला वरून टाकायचा आहे आणि खालच्या बाजूने दोरा ओढून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने दोरा ओढल्यानंतर तो घट्ट असा ताणायचा आहे, जेणेकरून तांदूळाचा दाणा लूज नको. कारण एक जर तांदूळाचा दाणा पडला तर सगळे तांदूळाचे दाणे लूज होतात, त्याच्या गाठी लूज होतात आणि एक 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 करत तांदूळाचे दाणे पडत जातात. बघा, अतिशय सुंदर असा हार विणून तयार झाला आहे. कुठेही तांदूळाच्या दाण्यामध्ये गॅप नाही आणि विण अगदी परफेक्ट आली. हा सुद्धा हार तुम्हाला सुद्धा बनवता येईल. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून ही प्रोसेस करून बघा आणि सुंदर असा देवांना हार तयार झालेला आहे.